एक दिवस असा आला ज्या दिवशी मी दुसऱ्यांकडे बघणं बंद केलं आणि पहिल्यांदा स्वतःकडे बघितलं. कोण माझ्यापेक्षा पुढे आहे, कोण माझ्यापेक्षा सुंदर आहे, कोणाचं घर माझ्यापेक्षा छान आहे, कोणाचं आयुष्य माझ्यापेक्षा परफेक्ट आहे, हे सगळं मोजणं मी बंद केलं. आणि गंमत म्हणजे ज्या दिवशी मी दुसऱ्यांशी स्वतःची तुलना करणं थांबवलं त्या दिवसापासून मला जाणवलं मी कधीच मागे नव्हते. मी फक्त लोकांकडे बघून स्वतःची किंमत ठरवत होते. हाय, हॅलो, नमस्कार. मी आहे योगिता आणि स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. आजचा टॉपिक आहे दुसऱ्यांकडे बघणं थांबवलं आणि माझं आयुष्य सुंदर दिसायला लागलं. काय होतं ना, अनेकदा आपण दुसऱ्यांकडे बघतो आणि नकळत आपली लाईफ त्यांच्याशी कंपेअर करायला सुरुवात करतो. सुरुवातीला अगदी छोटीशी गोष्ट असते. तिच्या नवऱ्याने तिला सरप्राईज दिलं, त्यांनी लग्नाआधी किती छान फिरलं, त्यांचं प्री वेडिंग किती सुंदर झालं, तिच्या बड्डेला किती छान सेलिब्रेशन केलं, ते दोघं किती एन्जॉय करतात आणि मग आपण स्वतःच्या आयुष्याकडे बघतो आणि वाटतं आपण असं काहीच केलं नाही. माझ्यासोबत अगदी असंच व्हायचं. माझं लग्न झालं तेव्हा मला खूपदा वाटायचं हे असंच का झालं. मला माझ्या लग्नात लेहंगा घालायची खूप इच्छा होती, पण मला लेहंगा घालताच आला नाही. लग्न झालं, सगळं झालं, पण नंतर जेव्हा सोशल मीडियावर सुंदर सुंदर लग्नाचे व्हिडिओज बघायला लागले, ब्राईड्सचे लेहंगा, मेकअप, फोटोशूट बघायला लागले, तेव्हा मनात यायचं अरे यार, आपण हे पण केलं नाही. नंतर प्री वेडिंगचा ट्रेंड खूप वाढला. कुणाची ब्युटिफुल प्री वेडिंग फोटोज, कुणाची रोमॅन्टिक व्हिडिओज, आणि मी ते बघून विचार करायचे आपण तर प्री वेडिंग पण केलं नाही. मग दुसरी एखादी कपलची रील दिसायची, दोघं कुठेतरी छान फिरायला गेले, कधी माउंटेन्सवर, कधी बीचवर, कधी फक्त दोघं कॉफी प्यायला गेलेले, आणि पुन्हा मनात विचार यायचा आपण दोघं कधी असं बाहेर फिरायला गेलोच नाही. आणि त्यात अजून एक गोष्ट म्हणजे आपण लग्नानंतर लगेचच बेबी प्लॅनिंग केलं. आजकाल आपण बघतो ना, लग्नानंतर 3-4 वर्ष कपल एकमेकांसोबत फिरतात, ट्रॅव्हल करतात, एकमेकांना टाईम देतात. हे सगळं बघितलं की वाटायचं आपण लाईफ एन्जॉयच केली नाही. एखाद्या मैत्रिणीचा बड्डे येतो, तिचा नवरा सरप्राईज देतो, केक्स, फ्लावर्स, डिनर, गिफ्ट्स, आणि आपण ते बघतो आणि मग आपल्या बड्डेची आठवण येते. माझ्या बड्डेला मला असा सरप्राईज कधी मिळालाच नाही. बस इथून कंपॅरिझन सुरू होतं. आणि अनेकदा कंपॅरिझन सुरू झालं ना की मग आपल्या आयुष्यात कितीही चांगल्या गोष्टी असल्या तरी त्या दिसेनाशा होतात. आपल्याला फक्त काय मिळालं नाही हे दिसायला लागतं आणि मग मनात तेच विचार फिरत राहतात. हे का झालं नाही, आपण असं का केलं नाही, माझ्यासाठी असं का नाही केलं, दुसऱ्यांचे नवरे असं करतात, माझा का करत नाही. आणि मग या सगळ्याचा राग कुणावर निघतो? नवऱ्यावर. आपण त्याला टोमणे मारायला सुरुवात करतो. तुम्ही कधी मला कुठे फिरायला घेऊन गेलातच नाही, तुम्ही कधी सरप्राईजच दिलं नाही. दुसऱ्यांचे नवरे बघा, त्यांना बायकोसाठी एवढं करायला वेळ असतो, तुम्हाला माझ्यासाठी काहीच करावंसं वाटत नाही का? आपल्याला वाटतं आपण फक्त मनातलं बोलतोय, पण समोरच्याला ते टोमणे वाटत असतात. आणि हळूहळू काय होतं माहिती आहे, आपल्या मनातलं कंपॅरिझन आपल्या रिलेशनशिपमध्ये येतं. आपण दुखावतो, तो चिडतो, आपण आणखी बोलतो, तो आणखी शांत होतो, आणि शेवटी दोघांचाही मूड खराब. कधीकधी तर एखाद्या छोट्या गोष्टीवरून भांडण सुरू होतं, पण त्या भांडणाच्या मागे कारण ती छोटी गोष्ट नसते. मागे साठलेलं असतं, तू माझ्यासाठी हे केलं नाहीस, तू मला तो आनंद दिला नाहीस, दुसऱ्यांना मिळतं मला का नाही. आणि मग एक वेळ अशी येते की समोरचा कितीही काही केलं तरी आपल्याला आनंदच होत नाही, कारण आपली नजर त्याने काय केलं यावर नसतेच, आपली नजर असते दुसऱ्याच्या नवऱ्याने काय केलं. आणि इथेच मला एक गोष्ट खूप उशिरा समजली. आपण सोशल मीडियावर जे बघतो ना ते पूर्ण आयुष्य नसतंच. आपण दुसऱ्यांच्या आयुष्यातले 2 मिनिटांचे सुंदर मोमेंट बघतो, पण त्या 2 मिनिटांच्या मागे त्यांचं पूर्ण आयुष्य काय आहे हे आपल्याला माहीतच नसतं. आपण त्यांचा ॲनिव्हर्सरी सरप्राईज बघतो, पण त्यांच्यातले बाकीचे 364 दिवस आपल्याला माहितीच नसतात. आपण त्यांचा रोमॅन्टिक वॅकेशन बघतो, पण त्यांच्यातले आर्ग्युमेंट्स आपल्याला दिसत नाही. आपण त्यांचा परफेक्ट फोटो बघतो, पण त्या फोटोच्या बाहेरचं आयुष्य आपल्याला दिसतच नाही. आणि गंमत अशी आहे, आपण स्वतःच्या आयुष्याची तुलना दुसऱ्यांच्या हायलाईट रीलशी करत असतो, आणि त्यामुळे दुखावतो कोण? आपण स्वतः. मला हे समजायला खूप वर्ष लागली. लग्नाला एवढी वर्ष झाल्यानंतर हळूहळू मला जाणवायला लागलं की ज्या गोष्टी झाल्याच नाहीत ना त्यांचा हिशोब मी आजही का ठेवते. माझ्या लग्नात लेहंगा नव्हता, ठीक आहे. प्री वेडिंग झालं नाही, ठीक आहे. लग्नानंतर लगेच बेबी झाला, तेही ठीक आहे. दोघांनी मिळून खूप ट्रॅव्हल केलं नाही, ठीक आहे. बड्डेला सरप्राईज मिळालं नाही, तेही ठीक आहे. पण या सगळ्या गोष्टी आजही आठवून मी आजचा दिवस का खराब करते, हा प्रश्न मी स्वतःलाच विचारायला लागले. आणि मग मला आणखी एक गोष्ट जाणवली.
ज्या गोष्टी तेव्हा झाल्या नाहीत त्यातल्या काही गोष्टी आपण आता नक्कीच करू शकतो. माहिती आहे मला की आपण सगळ्याच गोष्टी करू शकत नाही, पण काही गोष्टी तर नक्कीच करू शकतो. तेव्हा प्री वेडिंग झालं नाही, आज कपल शूट नक्कीच करू शकतो. तेव्हा दोघंच फिरायला गेलो नाही, आता एखादी छोटी ट्रिप प्लॅन करू शकतो. तेव्हा बड्डे सरप्राईज मिळाला नाही, आत्ता बड्डेला आपण दोघं मिळून काहीतरी स्पेशल करू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आत्ता आपल्या आयुष्यात काय सुंदर आहे हे आपण बघू शकतो. मला आधी वाटायचं मी काहीही बोलले तरी हे नाहीच म्हणतील, म्हणून मी मागायचेच नाही. मला कुठे फिरायला जायचं असायचं पण मी बोलायचेच नाही. मला एखादी गोष्ट करायची असायची पण ती मी मनातच ठेवायची आणि मग जेव्हा तो स्वतःहून करत नसे तेव्हा माझीच अपेक्षा पूर्ण न झाल्यामुळे मला वाईट वाटायचं आणि मग मी त्याच्यावर नाराज व्हायचे. पण त्याला कळणार तरी कसं, मी जर सांगितलंच नव्हतं. ही गोष्ट मला नंतर समजली. मग हळूहळू मी बोलायला सुरुवात केली, मन मोकळं करायला सुरुवात केले आणि मला असं करायचं आहे, आपण दोघांनी असं करायला हवं, मला तुझ्यासोबत इथे जायचं आहे, मला तुझ्यासोबत असा एक दिवस घालवायचा आहे. आणि गंमत म्हणजे तो लगेच म्हणायचा, हो चल करूया. तेव्हा मला जाणवलं, अरे हा तर तयार आहे. मीच मनात कितीतरी गोष्टी अझूम करून बसले होते. मला वाटायचं हा नाही म्हणेल, याला आवडणार नाही, याच्याकडे वेळ नसेल. पण प्रत्यक्षात मी विचारूनच पाहिलं नव्हतं. आणि जेव्हा मी बोलायला लागले तेव्हा मला माझा नवरा नव्याने समजायला लागला. तो प्रत्येक गोष्ट लगेच एक्सप्रेस करत नाही, त्याला प्रत्येक गोष्ट बोलून दाखवता येत नाही. पण म्हणून त्याला काही वाटत नाही असं नाही ना. काही लोक प्रेम बोलून दाखवतात, काही लोक कृतीतनं दाखवतात. कदाचित आपल्याला हवं असतं ते एक्सप्रेशन आणि समोरचा देत असतो ते केअर. फक्त फरक एवढाच की आपण त्याची भाषा समजून घेत नाही आणि मग दुसऱ्याच्या आयुष्याशी तुलना करून स्वतःचं नातं कमी समजायला लागतो. माझ्यात बदल इथून सुरू झाला. मी दुसऱ्यांच्या आयुष्याकडे बघणं बंद केलं असं नाही, पण दुसऱ्यांचं आयुष्य बघून माझ्या आयुष्याची किंमत ठरवणं बंद केलं. हा खूप मोठा फरक आहे. आज कोणाचा नवरा सरप्राईज देतो, मला छान वाटतं, पण लगेच मनात येत नाही माझा नवरा असं करत नाही. आज कुणी ब्युटिफुल प्री वेडिंग फोटोज टाकले, मला ते सुंदर वाटतात, पण मला माझ्या आयुष्याबद्दल वाईट वाटत नाही. आपण काहीच केलं नाही, कारण आत्ता मला कळलं आहे प्रत्येकाचं टायमिंग वेगळं असतं. कुणाचं हनीमून आधी होतं, कुणाचं नंतर. कुणी लग्नानंतर ट्रॅव्हल करतं, कुणी मुलं मोठी झाल्यावर. कुणी 25व्या वर्षी स्वतःचं घर घेतं तर कुणी 40व्या वर्षी. कुणाला प्रेम व्यक्त करणारा पार्टनर मिळतो तर कुणाला शांतपणे काळजी घेणारा. कुणाचं आयुष्य इंस्टाग्रामवर सुंदर दिसतं आणि कुणाचं आयुष्य कॅमेऱ्याच्या बाहेर सुंदर असतं. आपल्याला आपलं आयुष्य जगायचं आहे, दुसऱ्यांचं आयुष्य इमिटेट करायचं नाही. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, जर तुम्हाला काही हवं असेल ना, तर ते मनात ठेवून समोरच्याने ओळखावं अशी अपेक्षा करूच नका. विशेषतः रिलेशनशिपमध्ये त्याला स्वतःहून कळायला हवं असं आपण अनेकदा म्हणतो, पण खरंच आपल्या मनात काय चाललं आहे हे समोरच्याला कसं कळणार. म्हणून मला आत्ता जे हवं असतं ते मी स्पष्ट सांगते. मला तुझ्यासोबत हे करायचं आहे, आपण या विकेंडला बाहेर जाऊया, मला तुझ्यासोबत फोटो काढायचे आहेत, माझ्या बड्डेला आपण काहीतरी स्पेशल करूया. आणि हे सांगण्यात आत्ता मला कमीपणा अजिबात वाटत नाही, कारण अपेक्षा ठेवण्यापेक्षा संवाद करणं मला जास्त योग्य वाटतं. आणि खरंच सांगते, मी स्वतःमध्ये हा बदल केला ना तर माझं आयुष्य खूप हलकं झालं. पूर्वी मी जे नाही मिळालं त्याचा विचार करायचे, आता जे आहे त्याचा आनंद घेते. पूर्वी मी म्हणायचे हे झालं नाही, आता म्हणते आता करूया ना. पूर्वी मी मनात ठेवायचे, आता बोलते. पूर्वी मी तुलना करायचे, आता इन्स्पिरेशन घेते. पूर्वी दुसऱ्यांचं सुंदर आयुष्य बघून माझं आयुष्य कमी वाटायचं, आता दुसऱ्यांचं सुंदर आयुष्य बघून वाटतं छान आहे, पण माझं आयुष्यही कमी सुंदर नाही. आणि मला वाटतं ही गोष्ट प्रत्येक स्त्रीने स्वतःला एकदा तरी सांगायला हवी. तुमच्या मैत्रिणीला तिच्या नवऱ्याकडून फ्लावर्स मिळाले म्हणून तुम्ही अनहॅपी होऊ नका. तुमच्या बहिणीने ब्युटिफुल वेडिंग केलं म्हणून तुमचं लग्न कमी सुंदर होत नाही. कुणी महागड्या ट्रिपवर गेलं म्हणून तुमच्या घराजवळची छोटीशी आउटिंग कमी स्पेशल होत नाही. कुणाला सरप्राईज गिफ्ट मिळालं म्हणून तुमच्यावर प्रेम नाही असं होत नाही. कारण प्रेमाची प्रत्येकाची भाषा वेगळी असते. आणि हो, तुमच्या मनात अजूनही काही जुन्या इच्छा असतील ना, ज्या लग्नाच्या वेळी पूर्ण झाल्या नाहीत, तर त्या इच्छा संपल्या असं समजू नका. आयुष्य अजून आहे. आजही तुम्ही एखादा सुंदर ड्रेस घालू शकता, आजही कपल फोटोशूट करू शकता, आजही दोघं मिळून फिरायला जाऊ शकता, आजही एकमेकांसाठी डेट प्लॅन करू शकता, आजही बर्थडे स्पेशल करू शकता. आणि कधीकधी जुनं चुकलं म्हणून आयुष्यभर दुःखी राहण्यापेक्षा आजपासून नवीन आठवणी तयार करणं जास्त सुंदर असतं. मला आता एक गोष्ट खूप स्पष्ट समजली आहे.
आपण भूतकाळ बदलू शकत नाही, पण त्या भूतकाळाकडे बघण्याची आपली नजर मात्र नक्कीच बदलू शकतो. आणि वर्तमान तो आपल्या हातात आहे. म्हणून आत्ता मी स्वतःला एकच सांगते, जेव्हा तुलना सुरू होईल ना, तेव्हा थोडं थांब आणि स्वतःच्या आयुष्याकडे बघ. तुमच्याकडे काय नाही याची यादी करू नका. तुमच्याकडे काय आहे ते बघा. तुमच्यासोबत कोण आहे ते बघा. तुमच्यासाठी कोण उभा आहे ते बघा. आणि जर काही कमी वाटत असेल तर ते शांतपणे बोला. मन मोकळं करा. एकत्र प्लॅन करा. एकत्र नवीन आठवणी तयार करा. कारण आयुष्य परफेक्ट नसतं, पण आपण त्याला आपल्या पद्धतीने सुंदर नक्कीच बनवू शकतो. आणि शेवटी माझ्यासाठी द डे आय स्टॉप्ड कंपेअरिंग मायसेल्फ, दुसऱ्यांकडे बघणं पूर्ण बंद करणं नव्हतं. त्याचा अर्थ होता दुसऱ्यांचं आयुष्य बघून माझ्या आयुष्यावर नाराज होणं बंद करणं. आणि खरंच ज्या दिवशी मी कंपॅरिझन सोडलं त्या दिवशी मला जाणवलं माझ्याकडे आधीपासूनच खूप काही होतं, फक्त माझं लक्ष नेहमी दुसऱ्यांकडे होतं. आता लक्ष माझ्या आयुष्याकडे आहे, माझ्या माणसांकडे आहे, माझ्या छोट्या छोट्या आनंदाकडे आहे. आणि म्हणूनच आज मी आधीपेक्षा खूप जास्त हॅपी आहे. तुम्हीही कधी स्वतःची तुलना दुसऱ्यांशी करता का? आणि केली असेल तर एकदा स्वतःला विचारा, दुसऱ्यांचे आयुष्य पाहून मी माझ्या आयुष्यातलं सुख तर गमवत नाही ना? कारण कधी कधी आपल्याला आयुष्य बदलण्याची गरज नसतेच, फक्त आयुष्याकडे बघण्याची नजर बदलायची असते. आजचा हा व्हिडिओ गरमागरम चहासोबत मी इथेच थांबवत आहे. तुम्हालाही जर डेली रुटीनसोबत असे नवीन नवीन टॉपिक डिस्कस करायला आवडत असतील तर तुम्ही नक्कीच कमेंट करू शकता. असे जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुन्हा अशाच नवीन नवीन टॉपिकसोबत. तोपर्यंत बाय.